उपोषणाच्या संदर्भात उद्या पत्रकार परिषद घेणार आहोत आणि त्यांच्या मार्फत रायगडवर चालू असलेल्या पूर्ण बांधकामाची आम्हाला एसआयटी चौकशी पाहिजे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची मागणी म्हणजे सरकार उद्या येईल आणि आम्हाला सांगेल तुम्ही सगळं माघार घ्या, आपण याच्यावर कारवाई लावू, आम्हाला कारवाई वगैरे काही नको, आम्हाला कारवाई आमच्या म्हणण्याप्रमाणेच हवी आहे। रायगड प्राधिकरणाचे अधिकारी ते जे काम करणारे इंजिनियर त्याचबरोबर एएसआयच्या निगराणीमध्ये जे काम चालू आहे त्याचे जे ऑफिसर आहेत ते असायला हवेत, इतिहास तज्ञ असायला हवेत आणि सरकारने सांगायला पाहिजे 10 आर्किओलॉजिकल कॉलेजचे प्रोफेसर तिथं असायला हवेत, त्याचबरोबर सगळे शिवभक्त तिथं असायला हवेत। यांच्या समोर आणि पत्रकार बांधवांच्या समोर सर्वांच्या ऑन लाईव्ह रेकॉर्डवर त्या बांधकामाची चौकशी झाली पाहिजे, तरच आम्ही थांबू। कारण की आम्हाला माहिती आहे रायगड झालेलं काम कशा प्रकारचं आहे। उद्या जर यांनी मोजक्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन ते चौकशी केली तर ते पुरावे लपवून पण शकतात, हे आम्हाला माहिती आहे। त्यासाठी जी काही चौकशी होईल आमच्या समोरच झाली पाहिजे, आम्हाला समोर बोलवायचं, अख्ख्या महाराष्ट्रातल्या रायगड वासियांच्या आणि त्या 21 गावातल्या लोकांना समोर बोलवायचं, त्यांना समोर घ्यायचं, त्यांना दाखवायचं हे आम्ही बांधकाम केलंय, ह्याच्यासाठी आम्ही 10 करोड रुपये 15 करोड रुपये 20 करोड रुपये खर्च केलेला आहे, तर आता ह्याचं हे बिल आणि ह्याची क्वालिटी आहे तुमच्या हाताने पहा। म्हणजे त्याच्यामध्ये काय म्हणला चुना गुळ सुरखी बेडफळ काय काय वापरले त्या म्हणलाही कळू द्याला असला। आज त्यांनी सोशल मीडियाच्या मार्फत एवढे मोठे मोठे दावे करतात, युट्यूब पाहिलं, फेसबुक पाहिलं, इंस्टाग्राम पाहिलं, बघतोय तर काय दुसरी व्हिडिओ रायगड प्राधिकरणाची, अरे एवढ्या व्हिडिओ दाखवताय, एकच व्हिडिओ 10 वेळा टाकतात, चेक करा। म्हणजे फक्त जय जयकार जय जयकार जय जयकार रायगड प्राधिकरणाचा किती दिवस हे चालू राहणार? तुम्ही जेवढ्या व्हिडिओ दाखवता ना तसं काम आम्हाला दाखवलं असताना चांगलं झालं असतं। आणि आता म्हणतो ना मी जर सांगितलं मी जे करतोय ते मी सगळं भारी करतोय, तर मग तुम्ही कोणी या गोष्टीवर विश्वास ठेवताल का? आणि उद्या तेच होतंय की रायगड प्राधिकरणच काम करतोय, रायगड प्राधिकरणाचाच माणूस काम चेक करतोय आणि रायगड प्राधिकरणाचाच माणूस व्हिडिओ मधून सांगतोय जे काय काम झालेलं आहे ते चांगलं झालेलं आहे। आता याचं करायचं काय? म्हणजे आता आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की तुम्ही काम चांगलं झालेलं तुमच्या कामाची पुरावी एखाद्या डेक्कन कॉलेज असेल, मुंबईचं कॉलेज असेल किंवा इतर कॉलेजच्या आर्किओलॉजिकलचे प्रोफेसरांनी सांगू द्याल किंवा आर्किओलॉजिकलच्या मोठ्या मोठ्या तज्ञांनी सांगावे रायगड प्राधिकरणामार्फत रायगडवर झालेलं काम चांगले, एखाद्या शिवभक्तांनी सांगावं। म्हणजे जे जे कोणी कमेंट करतात सोशल मीडियावर आणि जे जे बोलतात ना त्यांनी एकदा सरी रायगडवरचा पाचवे पाहायचा, रायगडवरच्या टॉयलेट बाथरूमची अवस्था पाहिजे, त्यांनी सांगावं की आम्ही 2017 पासून 2026 पर्यंत जे काही रायगडवर काम पाहिले ते अतिशय चांगल्या दर्जाचं काम आहे, नाही सांगू शकत, त्यांनी छाती ठोकपणे सांगावं।